भेटू शकत नाही. पण आमच्यासारखे सेवेकरी कायम सेवेला राहू द्या हीच शेवटी विनंती करतो. महायुतीला ऐतिहासिक विजय द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदरणीय पंकजाताईला विनंती करतो की आपण आजच्या या जाहीर सभेला संबोधित करावं. पंकजाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज आज परळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आमचे बाजीराव धर्माधिकारी यांच्या सुविद्य पत्नी, त्यांना त्यांच्या नावाबरोबर पद्मश्री मिळालेलीच आहे. आता तुम्ही विजयाबरोबर द्या. आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे लाडके परळीचे आमदार माझे बंधू धनंजय मुंडे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. कारण माझ्याकडे आता फार कमी वेळ आहे आणि त्यामुळे कमी वेळेमध्ये मला पेपर लिहायचा आहे. सर्वांची मी क्षमा मागते. एवढ्या मोठ्या संख्येने या माझ्या नजरेपर्यंत दिसतात तितके लोक समोरच्या बाजूला, या गल्लीमध्ये मागच्या बाजूला या सगळे वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि खास करून इतक्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, हे सगळे जण समोर उभे राहिल्यामुळे तुम्हाला दिसत नव्हतं, त्याबद्दल पण मी तुमची क्षमा मागते. धनंजय भाऊनी खूप खूप विस्तृत मार्गदर्शन केलं. या परळीमध्ये जन्म माझा झाला. या परळीत मी लहानाची मोठी झाले. कन्या शाळेत शिकले, सरस्वती शाळेत शिकले आणि नंतर मुंडे साहेब मंत्री झाल्यावर मुंबईला शिफ्ट झाले. पण परळीशी नातं हे कायम राहील आणि हे नातं मी परळीची परळी मतदारसंघ झाल्यावर पहिली आमदार बनण्याचा मान तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, मुंडे साहेबांच्या पुण्याईने मला मिळाला. दुसऱ्यांदाही मी आमदार झाले पण माझे वडील माझ्या बरोबर नव्हते आणि तिसऱ्यांदा तुम्ही मला आमदार न करता